नमस्कार, सुवर्णाज किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घेवर आणि घेवरसाठी लागणारी रबडी। रबडी तयार करण्यासाठी एका जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं 1 कपभर पाणी ओतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध ओतून घेणार आहोत। आणि दूध हे छान असं उकळून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करत दुधाला व्यवस्थित हलवत व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे। सारखं हलवत राहायचं, नाहीतर दूध खाली करपू शकतं। आणि कडेला आलेली साय पण मोडून घ्यायची। आपली रबडी पूर्ण तयार होण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतात। गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित हलवत हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। आता आपलं दूध बऱ्यापैकी घट्टसर होत आलेलं आहे। ह्या स्टेजला आपण एका वाटीमध्ये थोडंसं गरम दूध काढून घ्यायचं आहे, 1 पळी 1.5 पळीभर। आणि ह्याच्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। मिल्क पावडर मिक्स केलेली क्लिप माझ्याकडून डिलीट झालेली आहे, तर हे एक वाटीमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून त्याच्या गाठी फोडून घ्यायचे। आणि मिल्क पावडर मिक्स केलेलं दूध कढईतल्या दुधामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे आणि अजून एक 10 मिनिटातच दुधाला छान असं घट्टसर अशी असं टेक्स्चर येईल। रबडी खूप पातळ करायची नाही आहे, खूप घट्टही करायची नाही, खूप पातळही करायची नाही आहे, मीडियम ठेवायची। हे बघा कसं छान उकळत आलेलं आहे दूध आपलं। मिल्क पावडर टाकल्यामुळे लगेचच दुधाला घट्टसरपणा येतो आणि आपली रबडी पटकन तयार होते। हे बघा आता आपल्या दुधाला घट्टसरपणा आलेला आहे आणि आपली रबडी तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर टाकायची, अर्धा चमचाभर वेलची पावडर टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला जर खायचा कलर टाकायचा असेल तर तुम्ही पिवळा। आता आपण घेवरसाठी लागणारा पाक तयार करणार आहोत। त्याच्यासाठी 1 मोठा कप मी साखर घेतलेली आहे, एका पातेल्यात ती काढून घेतली आणि त्याच्यामध्ये 1.5 कप ह्याच मेजरिंग कपाने 1.5 कप पाणी ओतायचं आहे आणि पाक तयार होण्यासाठी ठेवायचे गॅसवरती। आणि पूर्ण साखर विरघळून घ्यायचे। आपल्याला एकतारी वगैरे पाक करून नाही घ्यायचा, फक्त घट्टसर होईल अशा प्रकारचा पाक करून घ्यायचा आहे। व्यवस्थित हलवत साखर विरघळून घ्यायचे आणि थोडासा घट्टसा झाला की गॅस बंद करायचा आहे। हे बघा आता साखर विरघळलेली आहे आणि थोडासा पाक घट्टसर पण दिसतोय। तर अशा प्रकारे पाक आपला रेडी आहे। गॅस बंद करायचा आहे। आता आपण घेवरचं पीठ मळून घेण्यासाठी गरम करून थंड केलेलं पातळ असं तूप 8 चमचे घ्यायचं आहे। मी मैदा हा 2 कप घेतला आहे, प्रत्येकी 4 चमचे ह्याप्रमाणे 8 चमचे तूप घ्यायचं आहे आपल्याला पातळ केलेलं आणि थंड हवं आहे ते तूप। आता फ्रीजमधला थंड बर्फ घ्यायचा आहे, तो पातळ केलेल्या तुपामध्ये आपण टाकून त्या बर्फाने ते तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथं वाटीमध्ये बर्फ करून घेतला होता, तुम्ही बर्फाचे खडेही घेऊ शकता। चमच्याने धरता येईल याच्यासाठी मी वाटीमध्ये चमचा ठेवला होता,
तो तसाच घट्ट झाला आहे, त्यामुळे व्यवस्थित धरून हलवायला येतं. आणि हळूहळू बघा तूप हे घट्ट होत चाललेलं आहे. आणि असंच जोपर्यंत तुपाला पांढरा कलर येत नाही ना तोपर्यंत ते बर्फाने फेटत राहायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं फेटत राहायचं आहे, एकसारखं एकाच डायरेक्शनमध्ये फेटत राहायचं आहे. घेवर तयार करण्यासाठी, पीठ मळण्यासाठी खूप मेहनत लागते आणि तेव्हाच आपले घेवर खूप छान असे कुरकुरीत, खुसखुशीत आणि जाळीदार असे होतात. म्हणून ही क्रिया स्किप करायची नाही आहे आपल्याला, भरपूर वेळ फेटत राहायचं आहे. बघा तुपाचा कलर थोडा थोडा चेंज होत चालला आहे आणि पूर्ण व्हाईट होत नाही आहे ना तोपर्यंत असं बर्फाने फेटत राहायचं आहे. आणि आता तुपाला आपले व्यवस्थित व्हाईट कलर आलेला आहे, तर बर्फाचा गोळा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे. आपल्या हाताच्या उष्णतेने तूप पातळ होईल असं मिक्स करायचं आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर येईल त्याला, तोपर्यंत आपण एकसारखं एकाच डायरेक्शनमध्ये त्याला फेटत राहायचं आहे. तुम्ही बघू शकताय आता व्यवस्थित छान असं पातळ क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता आपण थोडं थोडं करत मैदा त्यात मिक्स करून घेणार आहोत. एकदम मैदा सगळा टाकायचा नाही आहे, थोडा थोडा व्यवस्थित मिक्स करत करत मैदा टाकायचा आहे. 1 कप मैदा मी अगोदर टाकून घेतलेला आहे थोडा थोडा करत. आणि आता ह्याच्यामध्ये 1 कप दूध टाकायचं आहे. दूधसुद्धा हळूहळूच टाकत राहायचं आहे, एकदमच दूध सगळं टाकायचं नाही आहे. आणि आता दुसऱ्या कपातला पण मैदा मी त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता शिल्लक राहिलेलं दूध परत त्यामध्ये ओतून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे. दूध हे पूर्णपणे थंड पाहिजे, गरम दूध अजिबात घ्यायचं नाही आहे. हे प्रोसेस करतानाची सगळा पाणी, बर्फ, दूध जे काय आपण वापरले ना ते पूर्ण फ्रीजमधलं थंडच घ्यायचं आहे. रूम टेम्परेचरचं सुद्धा पाणी नाही घ्यायचं आहे, फ्रीजमधलंच पाणी घ्यायचं आहे. आणि हे व्यवस्थित थोडं थोडं पाणी मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पातळ करत राहायचं आहे हळूहळू पाणी घालत. आणि अशा पद्धतीने फेटायचं आहे की त्याच्यामध्ये गाठी अजिबात नाही राहिल्या पाहिजेत. पूर्ण गाठी फोडत फोडत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे, पण पिठामध्ये थोड्याशा गाठी राहिल्यात, त्यासाठी मी एक फुलपात्र घेतलं आहे आणि त्या फुलपात्राने सगळ्या गाठी मोडून घेते मी आता. आणि जरी थोड्याशा गाठी राहिल्या तरी ते आपण गाळून घेणारच आहोत नंतर, त्यामध्ये त्या गाठी सगळ्या निघून जातील. मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण व्यवस्थित पिठाच्या गाठी फोडून घेणार आहोत आणि थोडंसं पातळही करत जाणार आहोत. एकदम पातळ करायचं नाही आहे. हे बघा तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने. आणि तरीही अजून खूप घट्टच आहे, तर अजूनही आपल्याला पाणी घालायचं आहे गाठी फोडत फोडत. आणि अशा पद्धतीने आपल्या गाठीत सगळ्या निघून गेलेल्या आहेत. तरी पण हे बघा कन्सिस्टन्सी अशी आहे. आणि आता आपण एका पातेल्यामध्ये हे पीठ गाळून घेणार आहोत आणि शिल्लक राहिलेलं पीठ लगेच फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं आहे, कारण आपल्याला पीठ पूर्ण थंड हवं आहे, गरम थोडंही कोमट झालेलं नको आहे आपल्याला. अशा प्रकारे गाळणीने थोडं थोडं व्यवस्थित गाळून घ्यायचे. आणि हे बघा मी पातेल्यामध्ये थोडंसं पीठ गाळून घेतलेलं आहे आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून टाकलेलं आहे. आणि इकडं गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि कढई ही फ्लॅट तळाचीच पाहिजे. आणि आतमध्ये जी रिंग ठेवलेली आहे ना ती आपल्याकडं मोल्ड नाही आहेत, म्हणून मी
ते गरम भांडं जे ठेवायचं स्टँड असतं ना, ते मी तेलामध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये घेवर आपले एकदम गोल असे येतील. आणि हे पीठ आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये काढून घेतले आणि त्याच्या खाली वाटी ठेवली आहे. त्या वाटीमध्ये आता आपल्याला बर्फ सगळा काढून घ्यायचा आहे, म्हणजे ते पीठ थंड कोमट किंवा गरम होणार नाही, थंडच राहील. ह्याच्यासाठी मी हा बर्फ त्या वाटीमध्ये काढून घेते. सगळा बर्फ मोठ्या वाटीमध्ये काढून घेतला आहे आणि पिठाचं पातेलं आहे ना, ते त्या बर्फाच्या मध्ये ठेवायचं आहे आणि साईडने अजून थंड पाणी ओतून घ्यायचे, म्हणजे पीठ आपलं पूर्णपणे थंड राहील. आणि इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल घेवर सोडायच्या अगोदर तेल पूर्ण कडक तापलेलं पाहिजे आपल्याला. पूर्ण कडक तापल्याशिवाय घेवर सोडायची नाही आहेत अजिबात, नाहीतर ते असं चपटं तळाशी जाऊन बसतं पीठ, घेवर फुलून छान वरती येत नाही आहेत. म्हणून तेल खूप कडक असंच पाहिजे आपल्याला. आता तेल गरम झालं का ते आपण थोडे 2 थेंब टाकून बघायचे, असं वरती आलेलं आहे पीठ. तर आता आपण घेवर सोडून घेऊया. घेवर सोडताना तेल खूप कडक तापलेलं पाहिजे आणि गॅसही फुल पाहिजे, तेव्हाच आपले घेवर छान असे फुलून उमलू शकतात आणि कुरकुरीत आणि जाळीदार पण होतात. आता आपण घेवर सोडून घेणार आहोत. तर पळीमध्ये पीठ घेऊन थोडंच पीठ तेलामध्ये सोडत जायचं आहे, म्हणजे पीठ त्या रिंगच्या बाहेर येणार नाही. आणि पूर्ण सगळे बुडबुडे संपल्यानंतर परत दुसऱ्यांदा पीठ टाकायचं आहे. असं करत 4-5 वेळा थोडं पीठ आपण सोडून घ्यायचं आहे. चार 5 वेळा पीठ सोडून झाल्यानंतर अशा प्रकारे एक स्टिक मिळते, पण आता ती स्टिक आपल्याकडे नाही आहे, म्हणून मी हे खेळण्यातलं बेलणं घेतलं आहे. अशा प्रकारे मध्ये होल करत जायचं आहे. लाकडी कोणत्याही गोल वस्तूने तुम्ही होलमध्ये केला तरी चालेल, म्हणजे जे खाली तेल आहे ना, होल केल्यानंतर ते तेलमध्ये येऊन पूर्ण घेवर मध्येपर्यंत भाजला जाईल छान. ह्याच्यासाठी स्टिकने व्यवस्थित हलवत राहायचं आहे, मध्ये होल करायचं आहे आणि वरून चमच्याने साईडनं तेल टाकत राहायचं आहे, म्हणजे घेवर आपला कच्चा राहणार नाही मध्ये सुद्धा. रिंगला चिटकलेला घेवर चाकूच्या साहाय्याने सोडून घ्यायचा आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे आपला घेवर खालून चिटकलेला तो सुद्धा सुटून आलेला आहे. आणि आता छान वरच्या साईडनं थोडासा कच्चा आहे, तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. किती छान सुरेख कलर आलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. ह्याच्यापेक्षा जास्त करपू द्यायचा नाही आहे, सोनेरी कलरवरतीच त्याला व्यवस्थित छान असं भाजून काढून घ्यायचं आहे. हे बघा, आता अशा प्रकारे आपला घेवर छान तयार झालेला आहे आणि तो काढून घ्यायचा आहे आपण. तुम्ही बघू शकताय किती सुंदर कलर आलेला आहे घेवरला आपल्या. आणि अशा प्रकारे परत एकदा अजून दुसरा घेवर आपण सोडून घ्यायचा आहे. थोडं पीठ, हे बघा, जास्त पीठ झालं तर अशा प्रकारे बाहेर जातं, म्हणून पळीमध्ये थोडंच पीठ घेऊन ते बबल्स संपल्यानंतर थोडंसं पीठ सोडत राहायचं आहे आणि मध्ये होल करत राहायचं आहे, म्हणजे तेल वरती येऊन छान घेवरवरून भाजला जाईल. चार पाच वेळा थोडं पीठ अशा पद्धतीने सोडत जायचं आहे, म्हणजे घेवर छान भरीव पण होईल आपला. पीठ खूप थंड असल्यामुळे आणि तेल गरम असल्यामुळे ना, ते लगेचच वरती येऊन त्या स्टँडच्या बाहेर जाऊ शकतं, म्हणून थोडंच पीठ सोडत राहायचं आहे. अशा प्रकारे मध्ये होल करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आपला घेवर तयार आहे। बघा किती सुंदर कलर आला आहे, तुम्ही बघू शकताय। आणि अशा प्रकारे मी सगळे घेवर करून घेतलेत आणि किती सुंदर सोनेरी रंगावरती सगळे घेवर छान असे भाजले गेलेत। हे बघा मस्त असे घेवर तयार झालेत आपले। आणि आता आपण ह्याला गार्निशिंग करून घेणार आहोत। एक घेवर ताटामध्ये घेऊन आपण तयार केलेला पाक आहे तो त्याला वरून लावून घ्यायचा आहे। आणि मलाई तयार केलेली आहे ती पण वरून लावून घ्यायची आहे। काजू बदाम पिस्त्याचे काप केलेले ते टाकून घ्यायचेत। आणि डेकोरेशनसाठी गुलाबाच्या पाकळ्यांनी मी छान असं डेकोरेशन केलं आहे। तर कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री शिवाय नमस्तुभ्यम।